वडे कशाला सकाळ सकाळी करायला घेतलं? थंडी रात्री आम्ही गेलो तेव्हा काय नव्हती, नंतर मग आलो परत, वा 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 भयानक थंडी. निल्यावर आला काय घरात? होय आले, सगळेच घरी आलो पाठीकडे. किती जण होतो? चौघच होतो. मनोज, ते निले आणि आम्ही दोघं. मग काय बनव? पोपटी लावली? पोपटीला मटकाच नाही भेटला, हेच बनवलं, चिकन फ्राय आणि रस्सा बनवलेला. तर सप्ताहाला येणार आहे बोलतोय ना, तो बोलू पोपटीसाठी तेव्हा बघन एखाद दिवस आलो तर. सप्त्याला येशील बाबू? आलो तर येईन 1-2 दिवस. ये सप्ता बघाय. होय 8 दिवस म्हणजे मोठा प्रोग्राम असेल ना? बाहेरचे असतात कीर्तनकार. काय रोज वेगवेगळे? रोज वेगळे वेगळे. गाव निम्मे येत असतील मुंबईचे ना लोक? येतात. लास्ट काल्याच्या प्रसाद आला तर सगळी येतात. मग काय ते महाशिवरात्रीला शेवट काय? महाशिवरात्रीला शेवट. अच्छा. 3 वर्षे दिंडी गेली तर हरेश्वरला हरेहरेचं माहिती आहे ना? होय होय. तिथं आणि आता आमच्या शंकराचं मंदिर आहे तिथेच करतात. गावात दिंडी फिरते. सकाळचे नाश्ता बिष्टा सगळा असतो. होय काय? नाही मोठा प्रोग्राम आहे, सांगतात त्याच्यावर असं वाटतंय. हो. हल्दी कुंकू आता संक्रांतीला नाही होईल, आमच्या सप्त्यात होतो. होय आता सगळेच असतात ना? हो सगळीच असतात. डुकरा बरी आहे तुमच्याकडं? भेटला काय काल तुम्हाला? दिसला नाही आम्हाला, पण काल सरपरत होती. त्या आपल्या वाड्याने निलेच्या वाड्यामध्ये मध्ये एक आहे ना ते पाण्याचं ओल थोडासा, त्याच्यातनं ती खाली गेली धरणाकडं. पण बरीच आहेत, सारखी सारखी येत होती. थांबलं नाही तर वाट लावतील नाही भाजीची. हो ती धुडगूस. आमच्याकडे डुकरा कमी आहेत, वाघ बरेच आहेत. प्यायला सुरुवात केली. गरम गरम या मंडळी चहा प्यायला. गावाकडच्या कोऱ्या चहाची वेगळीच मजा. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. थेट माणगावमधून आमडोशी गावी आलो आहे, श्यामच्या घरी. तर इकडे आल्यानंतर फेरफटका झाला गावचा, पार्टी वगैरे पण झाली. तर आज आम्ही आता मुंबईला निघतो आहे. सकाळचे लगभग आता 8:30 वाजलेत. चहा मस्त गरमागरम पिऊन झालेला आहे. आता गावाकडे आल्यानंतर कशी न्याहारी असते, तर सकाळची न्याहारी करूया आणि मग निघूया. माणगाववरून गाडी मिळेल आपल्याला ट्रेनने. आता इथून माणगावला कसं जायचं तर बघूया. चला नाश्ता करून घेऊया आणि मग निघूया. सकाळी सकाळी नाश्ता. पोळ्या खाणार नाही, घरचेच शेंगा आहेत वाटतं. सगळा घरचाच असेल, बटाटा सोडून. वांगा पण नसेल सध्या अजून ना घरात? नाही वहिनीच त्यांची बाजता येतात, त्यांच्यासोबत येतात ती. असं असतं. भाजीचं काही टेन्शन नाही, घरगुतीच भाज्या सगळ्या. बस बस. पापड पण घरगुती. हे पण घरगुती आहे ना? बदल. ह्याला काय म्हणतात त्याला? फेणी. माझ्या बाबूला लय आवडते. फेणी. हां बरोबर, फेणी ही लेना. अरे व्हेरिएशन आहे त्यात. होय काय? कलरचा. तर यामुळे सकाळी सकाळी नाश्ता करायला हे काय वडेच ना बोलतात, वडे आणि इकडे मिक्स भाजी आहे, पापड. चला निघूया. इकडे आईने भाजी पण दिली आहे, घरगुती भाजी. कुठे चालले? चालेल, शॉर्टकट आहे बाबा. चला 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 या परत. होय चला जोरात जा, मग एसटी भेटेल तुम्हाला. होय होय जा येतो. चल येशील ना 3 तारखेला? 3 तारखेला येईल. बरं. पाणी बऱ्यापैकी आहे रे. ती तिकडे दिसते, ती तिकडे आमची विहीर आहे. अच्छा ती वाली. पाणी भरपूर आहे. चला म्हणजे सकाळचे वाजले तर 9. तर इथून आपल्याला माणगाव स्टेशन गाठायचं आहे. कलिंगड.
कलिंगडाची बाग आहे का ती? इथं पाहायचं जाऊन बघून येऊ शकतो. चल आता घाई आपल्याला. आता आपण रिच मध्ये टेस्टी नाही आज. कलिंगड सगळ्या भाज्या होत्या तिकडे श्यामकडं. मजा आहे. गावाला असं काय झालं पाहिजे. पाणी आहे ना तिथं वापर केलाच पाहिजे. इथून आपल्याला माणगावला जाण्यासाठी काय काय मार्ग? एक तर लालपरी असेलच, दुसरी रिक्षा मिळते पटापट ना. रिक्षा पण मिळतात पटापट. आणि हा रोड कुठे गेला पुढे? तळेगाव तळा. अच्छा तळेगाव तळ्याला गेला. मुरुडपर्यंत कनेक्ट करू शकतो डायरेक्ट. दापोली सॉरी ही मुरुड. दापोलीला पण कनेक्ट करता येईल. दापोलीला पण जाईल ना. मुरुड म्हणजे अलिबागचा मुरुड. अलिबाग मुरुड. दापोलीला नाही हा कनेक्ट करणार, त्यासाठी इकडून जावं लागेल. अलिबाग मुरुडला जातो हा. हा काय बोलता? खूप कनेक्टिव्हिटी आहे तुम्हाला. मग हा आपला गाव का हा दुसरा गाव काय? हा बोरघर. अच्छा हा बोरघर. हा बोरघर इकडं पेनगाव आणि हा इकडे आमडोशी. जवळ गाव आहेत. एसटी आली, पळायला लागते. थांबवा. पकडलेली. आलो हो. पळत का होईना पकडलेली. वेगळं समाधान आहे त्याच्यात. चला एसटी चालली रे. अरे हो बंद नाही झाला. लागलाच नाही तो. चला घाई गडबडीत पळत का होईना पण आपण माणगाव स्टेशन गाठलेलं आहे. तर 9:25ची ॲक्च्युली टायमिंग आहे रत्नागिरी दिवा पॅसेंजरचा. 40चा आहे का? 9:40चा आहे टायमिंग माणगाववरून रत्नागिरी दिवा पॅसेंजर. तर आपण म्हणजे एकदम वेळेत हे कट्टोकट हे आपलं माणगाव स्टेशन. वर चढायला आहे होय तुमच्याकडं? अच्छा इकडे वर चढायचं आहे. वरती स्टेशन आहे. गर्दी आज बऱ्यापैकी आहे. गाडी आहे वेळेमध्ये. बघूया इकडं बसून घेऊया तोपर्यंत. मुंबईवरून ट्रेन आले. ही पण दिवा पॅसेंजरच असेल. मडगाव दिवा मडगाव. मुंबई करून मडगावसाठी रवाना. यायला गर्दी नाही मुंबईतून, पण मुंबईकडे जायला गर्दी आहे वाटतं. कारण माणगाव स्टेशन तर खचाखच भरला आहे. बसायला भेटेल की नाही काही गॅरंटी नाही. दिवा गाडीने बऱ्यापैकी लोक आली माणगावला. गर्दी तर जाम वाढत चालले. खाली आहे म्हणजे ॲटली बसायला नाही भेटलं तरी उभं तरी चांगलं राहू शकतो. जरा आहे ना लवकर आम्हाला पण. हां वरती आहे बसायला. आहे खाली आहे गाडी. हे तुमचं वर आहे चढायला. थांबा बाबा चढायचं आता. कुठं रे? AC आला. हाय चला. थांबव
कुठे आहे? अच्छा पकडली नाही जागा वर का असा ना इथे नाही ते ते पण चढले आता गर्दी खूप आहे खाली. 9:40ला गाडी येते ती आज 10 वाजले आहे. गर्दी म्हणजे आहे बऱ्यापैकी पण हा वरती बसायला भेटले आपल्याला. बाजूला दिसतोय का मुंबई गोवा हायवे. लालपरी पण चालली आपली बघा. चला फायनली वरती बसायला भेटलंय. पद्धतशीर ताट माणसं आणि इकडे आपला भाऊ पण आहे. नाव काय मित्र? निलेश. निलेश बाय द वे निलेश पण मानगावचं. गाव काय? मुगवली. आणि यांच्याकडे काहीतरी गणपतीचं मंदिर आहे जे की मानगाव तालुक्यामध्ये फेमस भाव देत त्यांना पैसे. चौकाश हो खाली माणसं आहेत. भेल वाला भेल भेल तुमच्या हॉटेलची चाय पिरवायचे गुटेचे. वा काय मार्केटिंग आहे एक नंबर. गोट्या दादाकडची चहा नक्की प्या. आम्ही प्यायलो ना उशीर केला गोट्या दादाने नाही. चव नाही जरा ओटाची गोट्याची. वा एक नंबर. असं एंटरटेन पाहिजे मध्ये मध्ये मग प्रवास कसा सुखकर होतो. बरोबर ना बाबू? अम्मा बाबू खुश आहे खाली. कुठून आला रे? संगमेश्वरचा गाव आला आहे. कुठला संगमेश्वरला? कुठे कुठे संगमेश्वर? वरून कुठून आला? मी संगमेश्वरचाच. काय 40 रुपये पिशवी द्राक्ष घ्या, चिकू घे. नाश्ता करून भरपूर आलोय आम्ही घरातूनच. काय खायचं इथं आता? नागोठण्याला आलोय. 11:15 वाजले. मला वाटतं 1 वाजेल आपल्याला पनवेलला पोचायला. तुमचा व्हिडिओ चालू आहे तुम्हाला व्हायरल करतो आता. हा काय घे काय. अरे काय काय करताय? श्याम भाऊंचा मित्रांसोबत बोलणं सुरू आहे. चेतन तुला काय झालं का? गोव्याचा प्लॅन आहे त्यांचा. बघूया किती जण जातात शेवटी. काकूला कोण आहे का चढणार? 12 वाजलेत. आपण पेनला आहोत. थोडा असा पडलो आडवा. गाडी आता खाली झाली. पनवेलला बघूया कधी पोचते. 1 पर्यंत जाऊ आपण पनवेलला. आणि त्याच्यानंतर मग नालासोपारा गाठायचं म्हटलं साधारण मला वाटतं 2:30-3 वाजते. ओके दुपारचं 1 वाजला हो शांभाऊ. होय 1 वाजला ना. 1 वाजला पनवेल पोचता आलेलो. फायनली पनवेलला पोचलो. झोप लागलेली मस्त एक चुटका. चला पनवेलला उतरलो आहे आता. वाया कुर्ला दादर नालासोपारा. आता आपल्याला काही गोरेगावची डायरेक्ट गाडी नाही ना दुपारची.
आता त्याच गाडीने गेलो असतो. दिवा गाडी सगळी इकडेच आली वाटतं. त्याच ट्रेनमध्ये दिवा गाडी आली. पनवेलला सगळेजण उतरतात शक्यतो आणि इथून मग पुढचा प्रवास चालू करतात. कारण दिव्याला जाणारे आहेत ना ते फक्त दिव्या साईडचेच असतात. ज्यांना वेस्टर्न साईडला जायचं आहे ना ते पनवेललाच उतरतात. वडाल्याला आलो आहे आणि भयानक गर्दी आहे वडाल्याला. आणि ही पनवेलला जाणारी गाडी आहे. याच्यानंतर आपली गाडी लागेल कोरेगाववाली. याची दादरवरून जायचं होतं पण नंतर सडनली प्लॅन आम्ही चेंज केला. म्हटलं इथून जाऊया. तर गर्दी म्हणजे एवढी आहे ना मला वाटतं पनवेलला जाणारी गर्दी असेल जास्त करून. चला मंडळी 3 वाजलेत लगभग. फायनली आलेलो आहे गोरेगावला. चला थांबव भेटूया परत. बरं वाटलं मस्त गाव बिव तुमचा 1 नंबर. हां ताट माणसं तर काय. चला फोन करा मग नंतर. हां शॉर्टकट येईल. आयुष्यात कधी कधी शॉर्टकट चांगले असतात. मयुरी पण आलेली गोरेगावला. ती पण आपल्याला गोरेगावला भेटेल. मग इथून जाऊया थेट नालासोपारा. बघायला लागेल कुठे आहे. झोपली का नाही झोपली. चला अवनी नंतर उठेल. हां पप्पा अवनी ना अवनी हां अवनी हां. तर म्हणजे काल आहे ना आलो ॲक्च्युली 4-4:30 वाजले घरी येतं आणि अवनी तर झोपलेली. मग काय व्हिडिओ कंटिन्यू केली नाही. तर म्हटलं व्हिडिओ संपवायची आहे. हां जय जय. तर अवनीसोबत आता कसं सकाळी ऑफिसला जायचं आहे तर टाईमपास सुरू असतो ऑफिसला जायच्या अगोदर. कारण लवकर उठते अवनी. सवय चांगली आहे तिची. 7-7:30ला उठते. कधी 6 वाजता पण कधी मनाला वाटलं तर 5 वाजता पण ना. तर इकडे जयजय बाप्पा आहे ना जयजय बाप्पाकडे बघते. तर चला मंडळी मस्त प्रवास झाला. वासोटा ट्रेक छान झाला. माणगावमध्ये पण धमाल मस्ती झाली श्यामभाऊंच्या गावी. बघूया परत काहीतरी यावेळेस काय पोपटी वगैरे करता आली नाही. नेक्स्ट टाइम काहीतरी करूया. चला मंडळी आता आलेलो आहे परत कर्मभूमीला. तर आता ऑफिसला जायचं आहे तर इथे थांबूया नवनी. बाय कर बाय नवनी. बाय कर बाय बाय. हां भेटूया परत आपण एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय. कोण आहे रे. बाय बाय बाय.